एके दिवशी कुठून तरी धान्य घेऊन येत होते बैलगाडीवर, आणि गाडी चालवत असताना जी धान्याची गोणी होती ती मागे केव्हा पडली यांना माहिती नाही. इतकी अवस्था तुकाराम महाराजांची झाली. गोणी पडून गेली, गाडी दारात आली, पाहतात गोणीच नाही, कुठे मिळणार. त्यानंतर काही मिरच्या घेतल्या विकत तुकाराम महाराजांनी आणि कोकणामध्ये विकायला गेले. त्यावेळी मिरची हा प्रकार आपल्या भागात जास्त होता. इकडे भाग मिरच्या आपल्याकडे जास्त यायच्या, आता सगळीकडेच होत आहेत. पण मिरच्या विकत घेतल्या आणि कोकणात जाऊन विकल्या आणि त्यामुळं कोकणात काही फायदा झाला आणि परत निघाले. परतना वाटेत एक भामटा भेटला आणि भामट्यानी पितळेची कडी सोन्याची म्हणून यांना दिली. हे विकत घ्या, सोन्याची आहे, स्वस्तात देतो. आणि तुकाराम महाराजांनी पैसा दिला आणि ती कडी पितळेची आणली गावाकडं आणि सोनाराला दाखवली. सोनार म्हणला पितळेची आहे, म्हणजे आलेला पैसा सुद्धा गेला. तेव्हा जिजाईनं म्हणजे आवडीबाईंनी आपल्या वडिलाकडून खत करून काही पैसे घेतलेले आहेत. थोडे पैसे उरले होते. थोडे पैसे घेऊन येताना एक भामटा भेटला. तरी महाराज माझ्या घरी परिस्थितीबार गरब आहे, मला मदत करा. आणि तो गयावया करायला लागला. तेव्हा उरलेलं द्रव्य सुद्धा तुकाराम महाराजांनी देऊन टाकलं आणि घरी आले. आता घरी आल्यानंतर काय आरती होणार आहे काय? आता आरती होणार आहे. चरित्रकार म्हणतात की जिजाईनी शब्दसुमनांनी यथेच्छ पूजा केली. तिला जेवढं बोलता येईल तुकाराम महाराजांना तेवढं तिने बोलायला सुरुवात केली. त्या काळामध्ये भयंकर दुष्काळ पडलाय आणि तुकाराम महाराजांच्या घरी दुष्काळ आहेच, पण बाहेर दुष्काळ पडलाय. अन्ना वाचून बायको मेली, ही जी खंत लागली, मी माझ्या पत्नीचं संवर्धन करू शकलो नाही, माझ्या पत्नीचं पालन करू शकलो नाही. तुकाराम महाराजांना ही खंत लागलेली आहे. लाज वाटली आणि पाहता पाहता मुलगा संतोबा हा सुद्धा निघून गेला. दुःखाची परिसीमा झाली आणि त्यामुळं वैराग्य निर्माण झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात या प्रसंगानं, वैतागून म्हणतात, देवा बाप मेला न कळता, मला कळालं नाही बाप केव्हा गेला. म्हणजे याला कारण सांगतात, एक तर लहान असतील तुकाराम महाराज किंवा एक तर तुकाराम महाराज तिथे नसतील. का न कळता, बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता. बाप असताना संसाराची चिंता नव्हती, पण न कळता बाप गेला. विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. आता तुझं माझं राज्य आहे, सगळे गेले, सगळे गेले, मोकळा झालो. आता तुझं आणि माझं राज्य आहे. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. बायको गेली, माया भगवंतानी सोडवली. पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. देवा पोर गेलं, माता मेली मद देखता, तुका म्हणे हरली चिंता. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या समोर सगळे गेले, माझी सगळी चिंता हरलेली आहे. काल मी सांगितलंय, संत आहे त्या परिस्थितीला भगवंताची अनुकंपा मानतात, अनुग्रह मानतात. काल 3 उदाहरणं सांगितली. नाथ महाराजांनी पत्नी अनुकूल असताना कृपा मानली भगवंताची, तुकाराम महाराजांची पत्नी प्रतिकूल असताना कृपा मानली भगवंताची, आणि नरसिंह मेहतानी बायको गेल्यानंतर कृपा मानली भगवंताची. आहे त्या परिस्थितीत अनुकूलता मानतात ते संत. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन सर्व संसार. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. हे बरं झालं, बाईल कर्कशा दिली म्हणून मी परमार्थ करू शकलो, आणि हा परमार्थ मी केला नसता. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गोरे ढोरे गुरे. बरं झालं, सगळे ढोरे गुरे निघून गेले. तुकाराम महाराज म्हणतायत हे सगळं चांगलं झालं. आणि त्यांचे 5 अभंग आहेत या गोष्टीवर की हे सगळं बरं झालं. आणि नंतर तुकाराम महाराजांची वृत्ती इतकी विरक्त झाली की त्यांचा काहीतरी खतपत्र होती, लोकांना पैसे दिले त्याची जे काय म्हणतो आपण अग्रीमेंट, ते खतपत्र सगळी आणली पूर्वीची वाडवडिलांची. आणि ते खतपत्र आता लोकांना पैसा मागायला नको, जे झालं ते झालं,
मागायला जावं तर लोक पैसा देणार नाहीत, म्हणून खतपत्र इंद्रायणीमध्ये टाकायला निघाले. बॉन्ड पेपर म्हणतो ना आपण त्याला, बॉन्ड पेपर किंवा खतपत्र, ते सगळे घेऊन लोकांनी पैसा घेऊन लिहून दिलेला ते सगळे पत्र घेतले आणि इंद्रायणीमध्ये टाकायला निघाले. त्यात त्यांचे भाऊ म्हणतात, कान्होबा काय करताय तुम्ही? मला संसार करायचा आहे. तुम्ही साधू झालात, तुम्हाला संसाराची काळजी नाहीये, पण मला काळजी संसाराची. म्हणतात तुकाराम महाराजांनी, यातले अर्धे तू घे आणि संसार कर, वेगळा हो. मी संसार करणार नाही म्हणून अर्धी खतपत्र कान्होबाला दिली आणि बाकी उरलेली इंद्रायणीमध्ये समर्पित केलेली आहे. अनुभव नसताची जाण, व्यर्थ पुस्तकीचे ज्ञान, तैसेचे परहस्तीचे धन, दुश्चित मन सर्वदा. आपलं धन दुसऱ्याच्या हातात आहे, मिळेल का हो? मिळणार नाही, लक्षात घ्या, मिळणार नाही. परहस्ते गतम गतम. धन गेले की तुम्हाला जसंच्या तसं परत मिळत नाही. तुम्ही 1000 रुपये दिले, 1000चे 1000 तुम्हाला परत देणार नाही देणारा. आज 500 घे, उद्या 500 देतो. खंडित देणार, पूर्ण देणार नाही, कदाचित देणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी हा निर्णय घेतलेला आहे, आमुचे देईल किंवा नाही, ऐसी दुराशा आठवे जीवी. आता जबरदस्त खतपत्र आहे, आमचे पैसे देईल की नाही, मनात चिंता असते की नाही. खतपत्र नसल्यानंतर संपलं की नाही, मागायचे काम नाही. म्हणून यास्तव इंद्रायणीचे डोही स्वये खते बुडविली. मागायचंच नाही, संपलं, आणि खतपत्र बुडवली आहेत. तुकाराम महाराजांचा वैराग्याचा भाग सुरू झाला आणि तुकाराम महाराज आता मंदिरात कीर्तन असलं की जायचं. जिथे जिथे कीर्तन आहे तिथे जायचं, टाळ घ्यायची, मागे उभा राहायचं. भजन म्हणायचे, अभंग म्हणायचे. एकादशी हरिजागर करायला लागले आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय हा स्वीकारला होताच परंपरेने, आणि वारकरी संप्रदायांचे तत्व त्यांनी पालन करायला सुरुवात केली. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, प्रत्येक संप्रदायाचे नियम ठरलेले असतात. त्याला संप्रदाय असं म्हटलेलं आहे. आपल्याही दत्त संप्रदायाचे काही नियम आहेत ना, काय खावं, काय खाऊ नये, काय जप करावा, कोणता जप करावा, कुठली वारी करावी, जयंती उत्सवात शैलगमन उत्सवामध्ये कारंजाला यावं, वाडीला जावं, कुरोपूरला जावं, पिठापूरला जावं, हे सगळे जे नियम सांगितलेले आहेत हे सगळे नियम पाळायचे असतात. तुकाराम महाराज केवळ पंढरपूरचे वारकरी होते समजू नका. तुकाराम महाराज हे वाडीलाही जायचे. कुठे वर्णन आले का वाडीला जायचं? काहीतरी सांगताय महाराज तुम्ही. हो, वाडीला जायचे. आणि त्यांनी स्वामी महाराजांबद्दल एक अभंग लिहिला आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांबद्दल त्यांचा एक अभंग आहे. आणि त्यांना भगवंत दर्शन द्यायचे. हो, आम्ही येतो, भगवंताचं दर्शन घेतलं, समाधान मानतो, पण आमच्या समोर स्वामी महाराज उभे राहतील का हो? कधी पाहिले कोणी की प्रत्यक्ष स्वामी महाराज तिथे बसलेले आहेत? पाहिले? बसलेले आहेत, तुम्ही पाहत नाही. प्रत्येकाला जर आपलं हृदय शुद्ध असेल तर स्वामी महाराज दर्शन देतात. तसे तुकाराम महाराज नरसोबाच्या वाडीला गेले आणि वाडीमध्ये नरसिंह स्वामीचं दर्शन झालं त्यांना. तेव्हा तुकाराम महाराज नरसिंह स्वामी सरस्वतीला म्हणतात, हा सुंदर अभंग आहे, हा अभंग दुर्मिळ आहे काका. तुकाराम महाराज नरसोबाच्या वाडीला गेले आणि स्वामींचं दर्शन त्यांना झालं. तेव्हा तुकाराम महाराज नरसिंह स्वामी सरस्वती महाराजांना म्हणतात की तुम्ही इथे कसे काय? पंढरीचा राणा सोडून पंढरी, आला कृष्णा तिरी भेटावया. पंढरपूरचा विठोबा कुठे आलाय? कृष्णा तिरी आलाय. काय अपूर्व योग असतो बघा. आज समर्थांच्या पादुका आल्या, काय संबंध आहे? समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला गेले आणि तिथे रामदासजी होते ना, रामदासजी पंढरपूरला विठोबाला गेले आणि तिथे म्हणतात, तिथे का रे उभा श्रीरामा. आणि पंढरपूरचे तुकाराम महाराज हे वाडीला आले आणि तिथे त्याला विठ्ठल म्हणून संबोधन करतायत. पंढरीचा राणा सोडून पंढरी, आला कृष्णा तिरी भेटावया. कटी कर जड झाले फार, कटी कर जड झाले फार, दंडाचा आधार घेत असे. भगवंता कमरेवर हात ठेवून जड झाले की काय, अवघडलात की काय कमरेवर हात ठेवून, म्हणून हातामध्ये दंड घेतला, दंडाचा आधार घेतला.
तुळशीचे हार उष्ण होती फार. तुळस उष्ण आहे बरं का, म्हणून खोकल्याकरता वगैरे आपण जे घेतो ना तुळशीचे काढे वगैरे, तुळस उष्ण आहे. तुळशीचे हार उष्ण होती फार, शमी लागे प्रीत धरली असे. म्हणून तुम्ही शमीची प्रीत ठेवली. शमी म्हणजे आपण सोनं म्हणतो ना दसऱ्याला, शमी काय म्हणता तुम्ही इकडं? शमीपत्र हा संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये शमीच म्हणता का? हा, तर दत्तात्रेयाला शमीपत्राची प्रीती निर्माण झाली. इथे तुळशीपत्र पंढरपूरला, तर तुळशीपत्र उष्ण असतं म्हणून तुळशीचे हार उष्ण होती फार, शमी लागे प्रीती धरली असे. म्हणून शमीबद्दल प्रेम निर्माण केलं. आणि आजही वाडीला शमीपत्र वाहतात. इथे वाहतात का आपल्याकडं? वाहतात ना. हा, इथे पण शमीपत्र दत्तात्रेयाला अर्पण करतात. शमीबद्दल फार प्रेम आहे. बुक्क्याचा भडीमार सोसवेना फार. पंढरपूरला बुक्का त्याला भडीमार खूप करतात. पांडुरंगाला तुळशीची बाळ आणि बुक्का, त्याचा भडीमार जास्त झाला का देवा? म्हणून चंदन स्वीकार केला असे. म्हणून इथं तुम्ही चंदन स्वीकार केलेला आहे. तुका म्हणे विठू झाला से संन्यासी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे विठू झाला से संन्यासी, न कळे कोणासी पारयाचा. पंढरपूरचा राणा संन्यास घेऊन वाडीला आला, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे हे दत्तप्रभू आपले स्वामी महाराज त्या रूपात प्रकट झाले. म्हणून वारकरी शब्दाचा अर्थ इथे लक्षात घ्या. आपण केवळ पंढरीचीच वारी नाही, प्रत्येक ठिकाणी एकच दैवत आहे. तुमच्या रुचीनुसार प्रत्येक ठिकाणी वेगळ्या नावाने वेगळ्या रूपाने बसलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकच दैवत आहे, नाना दैवत नाही. नाना दैवत तुमच्या दृष्टीने आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, ट्रुथ इज वन. परमात्मा एकच आहे, दोन नाही आहेत. परंतु साधकांना आपल्या आपल्या आवडीनुसार रुचीनाम वैचित्र्यात द्रुजुकुटील नाना पथजुषाम. प्रत्येकाची रुची वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. आणि त्यामुळे भगवंतानी नाना रूपाने आपले रूप प्रकट केली आहेत. आहे तो परमात्मा एकच आहे, तो पांडुरंग इथे आहे. आणि हेच स्वामी पंढरपुरात विठ्ठल रूपाने उभे आहेत. हा दृष्टिकोन असला पाहिजे. यालाच अनन्य भक्ती म्हणतात. लक्षात घ्या. तुम्ही पंढरपूरला जा, तुमची इष्टदेवता दत्त असेल तर दत्त स्वरूपातच पहा. आणि तुम्ही पांडुरंग भक्त असाल आणि इथे आलात तर पांडुरंग स्वरूपातच पहा, कारण तिथे भेद नाहीये. हे भक्तीचं खरं रहस्य आहे. जोपर्यंत मनामध्ये भेद ठेवाल, द्वितीयाद वै भयम भवती. उपनिषद सांगतं तुम्ही दोन मानले की भय निर्माण होतं. म्हणून दोन नाही, एक अद्वैतवाद. परमात्मा एकच आहे. एकम सत विप्रा बहुधावंती. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. उपनिषद सांगतात एकच ब्रह्म आहे, तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे. म्हणून पंढरीची वारी करा, कारंजाची वारी करा, कुठल्याही क्षेत्राची वारी करा, पण वारी करा. वारी करावी. एक निश्चय ठेवायचा की महत्वातून वर्षातून 2 वेळा, नाही जमलं वर्षातून 1 वेळा मी या क्षेत्राची वारी करेन. हे ठरलं पाहिजे. निश्चय करायचा आणि निश्चयाने यायचं. आज पंढरपूरला किती वारकरी महिना प्रवास करून निघतात. ऊन पाऊस तहान काही विचार न करता लाखोच्या संख्येने भगवंताचं नाव घेत पंढरपुरात प्रवेश करतात. तसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला वारी करता येते. आज या भागात मी पाहिलंय, शेगावला बरेच लोक जातात, प्रत्येक गुरुवारी जातात. गोंधळाला प्रत्येक ठिकाणी जातात. कारंजालाही प्रत्येक काही वारकरी अशी येतात की प्रत्येक गुरुवारी कारंजाला येणारी मंडळी आहे. हा निश्चय परमार्थामध्ये करायचा आणि वारी करायची. वारी करताना मात्र नियम आहेत. आता वारकरी लोकांचे जे पंढरपूरची वारकरी, त्यांचे नियम असे आहेत की उपास्य देवता पांडुरंग, आपली उपास्य देवता स्वामी महाराज, त्या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आपलं इष्टदेव बसवायचं. सगुण निर्गुण एक वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. सगुण निर्गुण काय म्हणतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदो रे. सगुण निर्गुण दोन्हीची उपासना आहे. सगुण तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे, म्हणून त्याची उपासना हा त्यांचं परमतत्व आहे. आणि महाविष्णूचे सगळे अवतार मान्य आहेत.
भगवंतांनी जेवढे जेवढे अवतार सांगितलेले आहेत, भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत, तर भगवान दत्तात्रेयाचा अवतार सुद्धा भागवतात सांगितलाय. आणि हे सगळे अवतार मान्य असले पाहिजेत. सशास्त्र श्रवण, शास्त्राचं श्रवण दुसरा नियम सांगितलेला आहे. यात गीता, भागवत आदी सगळे जे आपल्या परंपरेत गुरुचरित्र असे जे ग्रंथ आहेत ते सर्व मान्य आहेत. भागवत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, वेद, पुराण, वाल्मिकी रामायण, महाभारत, संप्रदायाची, संतांची वाङ्मय, आपल्या संप्रदायामध्ये जसं स्वामी महाराजांची, वासुदेवान स्वामी महाराजांच्या रचना आहेत त्या परंपरेच्या, आणि हरिपाठ. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ एक विशेष मानला आहे. ध्येय काय? ध्येय सांगितलेलं आहे अभेद भक्ती, अद्वय स्थिती प्राप्त होण्याकरता. अद्वय स्थिती प्राप्त झाली पाहिजे. मी तुझा का तू माझा नाही, तू आणि मी एकच, ही स्थिती प्राप्त झाली पाहिजे. रामरायांनी मारुतीला विचारलं, तू कोण? तू कोण? त्यांनी उत्तर दिलं, देवा कुठल्या भावनेने विचारताय? कुठल्या भावनेने? नाही, कुठल्या भावनेने तू सांग ना. त्यांनी उत्तर दिलं, देहबुद्ध्या तू दासोहम. रामा, जर देहबुद्धीने विचारत असाल तर आम्ही तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव बुद्धीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातना. आणि आत्मबुद्धीने विचारत असाल तर आत्मबुद्ध्या त्वमेवाहम. आत्मबुद्धीने तुम्ही आणि मी एकच आहे, कारण आत्मा एकच आहे. आत्मा तो परमात्मा, तो वेगळा नाही, म्हणून तुम्ही ते मीच आहोत, आत्मबुद्धी. तर हे जे अद्वैत आहे, हे अद्वैत प्रत्येकामध्ये आलं पाहिजे. अद्वैताशिवाय मोक्षाची वाटचाल होत नाही. द्वैत म्हटलं की मनुष्य पुन्हा फेऱ्यामध्ये पडलेला आहे. मुख्य साधन सांगितलेलं आहे नवविधा भक्ती, भगवंताच्या नवविधा भक्ती. याबद्दल सुंदर वर्णन मी काल आपल्याला म्हणलं होतं की एकनाथ महाराज 1705 मध्ये हे आळंदीला आले. 1705 मध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांच्या गळ्याला मूळ लागली वृक्षाची. आणि ज्ञानेश्वरांनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला की माझ्या गळ्याला मूळ लागलेली आहे आणि आजान वृक्षाची, आणि ती मूळ काढ. जनार्दन एकनाथ महाराज आळंदीला आले. लोकांना सांगितलं, लोकांनी विरोध केला. लोकांनी विरोध केला. कोण मान्य करेल समाधी उघडून बघायचंय? कारण अनेकांची, लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे ते. आणि समाधी उघडल्यानंतर जर ज्ञानेश्वर महाराज दिसले नाही तर आमची श्रद्धा विचलित होईल ना. त्याच्या देहाची काय अवस्था झाली असेल? एवढा कालावधी झालाय, 1300 ते 1700, 400 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. म्हणून लोकांनी विरोध केला. नाथांनी सांगितलं, यात जर काही खोटं निघालं तर तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते द्या, मी तयार आहे. आणि नाथांनी समाधी उघडलेली ज्ञानेश्वरांची. तो जो काळ आहे तो 1705चा आहे. एकनाथ महाराजांनी समाधी उघडून ती मूळ बाजूला काढलेली कथा आहे. 1705चा काळ आहे. आणि त्यामध्ये नाथ महाराजांनी त्या ठिकाणी भागवतावरची प्रवचने केली. त्या प्रवचनाला बोलोबा हे उपस्थित राहायचे. बोलोबा उपस्थित राहायचे. 3 किलोमीटर 4 किलोमीटरचं अंतर आहे देहू आणि आळंदी. आणि एकनाथ महाराजांचं नाव खूप लौकिक पसरला होता. काशीच्या ब्राह्मणाला पराभूत करून गंगेने भागवत वर दिला. जसे तुकाराम महाराजांचे अभंग तरले तसे गंगेमध्ये भागवत तरला एकनाथ महाराजांचा. त्यामुळे खूप लौकिक पसरला होता. आणि त्यामुळे त्यांचं नाव ऐकून बरेच लोक प्रवचनाला यायचे. आणि त्यावेळी नाथ महाराजांनी न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता, असं विभाजन केलं की मला प्राप्त करण्याकरता योग नाही, सांख्य नाही, स्वाध्याय नाही, तपस्त्याग नाही, केवळ भक्तीच्या द्वारे मी प्राप्त होतो. गीतेमध्ये भक्त्यात वनन्यया शक्य अहमैवं विधुर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परंतप, केवळ भक्तीने माझी प्राप्ती होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, तैसा मी एकीची परी आतुडेगा अवधारी दरी भक्ती येऊन वरी चित्तातेगा. भक्तीने माझी प्राप्ती होते. आणि याचं विवेचन सुंदर प्रकारे केलेलं आहे. तरी जे जे सांगितलं ते तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात उतरावलेलं आहे आणि त्यांच्या वाङ्मयातही प्रकट झालेलं आहे. जसं
त्यात सांगितलेलं आहे, सर्वे अधिकारिणो यत्र हरिभक्तो यथांद्रपः. हरिभक्तीमध्ये सगळे अधिकारी आहेत. सर्वे अधिकारिणा यत्र, तिथे सगळे अधिकारी आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, सकळासी येथे आहे अधिकार. त्याचाच अनुवाद तरी घेतलेला आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी जे जे सांगितलं ते आपल्या जीवनात बिंबवून घेतलं आणि त्याच्या वाङ्मयामध्ये याच्या पडछाया उघडलेल्या आहेत. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरो भक्त कलो भक्ती भक्त्या कृष्ण पुरस्थित, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याचा अगदी अनुवाद आहे. अशा प्रकारे विवेचन करता करता, भक्तीचं विवेचन करता करता त्यांनी भक्तीचे महत्वाचे अंग सांगितलेले 20 अंग आहेत. तेवढे विवेचन मी करणार नाही, आपला विषय तुकाराम महाराजांचा आहे. थोडा ओझरतं त्यांचं प्रवचनाचा भाग सांगून आपण पुढे जाणार आहोत. 20 अंग सांगितलेले भक्तीचे. त्यामध्ये पहिलं अंग आहे गुरुपादाश्रय. गुरुपादाश्रय कृपा ही पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय अधि अधि. जे नाथ महाराजांनी सांगितलं त्यांनी आपल्या वाङ्मयात सांगतात. कृष्ण दीक्षादि लक्षणम, भगवंताच्या उपासनेचं व्रत घेतलं पाहिजे. विश्रंभणम गुरु सेवा, आणि गुरूंची सेवा करायची. आणि साधुवर्तमान वर्तनम, साधू ज्या मार्गाने चालतात त्या मार्गाने चालतात, अशी 20 लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्यामध्ये नवविधा भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. नवविधा भक्ती ही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदितम. ही नवविधा भक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आता श्रवण कसं करावं थोडक्यात सांगून जातो. श्रवण कसं करावं, पंढरपूरच्या यात्रेमध्ये 15 लाख लोक जमले आहेत आणि आमचं 2 वर्षाचं बाळ हरवलं. हो, 2 वर्षाचं बाळ हरवलं. माणसं शोधायला गेली आणि त्यातला एक परत आला. आई कशी आतुर असते ऐकण्याकरता, काय सांगतो सापडला म्हणतो का, हे ऐकण्याकरता जसं आई आतुर असते त्याप्रमाणे भगवंताच्या लीला ऐकण्याकरता आतुर असलं पाहिजे. हे श्रवण करताना देह गेहात्म विस्मृती, देहाची विस्मृती आणि गेहाची विस्मृती. घर विसरलं पाहिजे आणि देह विसरलं पाहिजे. कशाचं काय, महाराज प्रवचनात मोबाईल वाजला की इथे सुद्धा घर. कुठपर्यंत घर, घर घर लागेपर्यंत घर, घर घर लागेपर्यंत घर सुटत नाही. नवविधा भक्तीचं वर्णन सांगतात. श्रवण करावं. श्रवण करताना कर्ण मुलाचे प्राण आणून श्रवण करावेत. कर्ण मुलाची प्राण एकच लक्षात असलं पाहिजे. श्रवण बरेच लोक करतात. एकदा एका संतांनी रामायण सांगितलं 6 महिने. 6 महिने रामायण सांगितलं बरं का. आणि सांगतेला दिवस आला. सांगता मोठ्या प्रमाणात करायची असते. पत्रिका छापल्या, आमच्याकडे रामायणाची सांगता आहे. गावगाव ते बॅनर फ्लॅग्स लागलेले आहेत. लोक यायला लागलेत. कारण लोकांना कळलं पाहिजे ना आम्ही परमार्थ केलाय, आम्ही रामायण केलंय. तोरणं ध्वजा लावलेल्या आहेत. ते पुराणिक बुवा म्हणतायत, अहो सावकार तुम्हाला रामायण समजलं की नाही, काही शंका राहिली का. हा काही नाही, सगळं समजलं. हो, एक गोष्ट नाही समजली, फक्त एक गोष्ट नाही समजली. कोणती? त्यात राक्षस राम होता का रावण होता, एवढंच नाही समजलं. त्यात राक्षस राम होता का रावण होता एवढंच नाही समजलं, बाकी सगळं समजलं. आता हे नाही समजलं म्हणजे रामायण समजलं का? काय रामायण ऐकलं? पुराणिक बुवा म्हणाले, राम राक्षस नव्हता आणि रावण राक्षस नव्हता, मी राक्षस आहे. 6 महिने ओरडायले तुझ्या पुढे. त्याला श्रवण म्हणायचंय. एक ठिकाणी भागवत सांगत होते पुराणिक बुवा चातुर्मास. 4 महिने भागवत सांगायचे आणि कळकळीन सांगायचे. हो, कळकळीन सांगायचे. भागवत सांगताना सुद्धा आनंद येत असतो. अत्यंत प्रेमाने सांगायचे. कारण भागवत रसज्ञानाम आहारोपी न रोचते. भागवतात एवढं माधुर्य आहे की जेवण सुद्धा मनुष्य विसरतो, एवढं माधुर्य आहे. पण ते पुराणिक बुवा सांगायचे. आणि या ग्रस्ताला काहीतरी दिल्लीला जायचा योग आला. काहीतरी मीटिंग होती आणि आले आणि म्हणले, महाराज आपला नियम मोडणार. 40 वर्षापासून भागवत आपण ऐकतो, पण आता यावर्षी मला दिल्लीला जायचंय आणि व्रत नियम मोडणार. त्या पुराणिक बुवाने सांगितलं, नाही नियम नाही मोडणार. नियम नाही मोडणार. म्हणजे कसा काय?
तुमचा मुलगा म्हणजे तुमचा आत्मा. आत्मा वै पुत्र नामासी, आत्मा वै पुत्र नामासी. तुमचा आत्मा म्हणजे तुमचा पुत्र आहे. तो जरी तुमच्या गैरहजेरीमध्ये बसला तरी भागवत श्रवणाचं फल मिळेल, त्यात खंड पडणार नाही. छे 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 छे, त्याला बसू नका. तो बिघडला तर, तो बिघडला तर भागवत ऐकून. पुराणिक बुवा म्हणाले नाही बिघडणार हो. नाही नाही, भागवत ऐकून वैराग्य निर्माण झालं बिघडला तर नाही, बिघडणार नाही, कारण तुमचाच मुलगा आहे. 40 वर्ष ऐकून तुम्ही किती बिघडलात? 40 वर्ष ऐकून तुम्ही किती बिघडलात म्हणून तुमचा मुलगा आज बिघडणार आहे? या श्रवणाला काय महत्व आहे? या श्रवणाला काही महत्व नाही. म्हणून मोठी माणसं माझं ऐका हो म्हणतात. का ऐका? ऐकू येतं ना मला, पण ऐकूनही ऐकत नाही म्हणून म्हणावं लागतं की ऐका. श्रवण भक्ती सर्व पाप प्रशमनम पुण्यमात्यंतिकम तथा गोविंद स्मारणम नृणाम एकादश्यामुपोषणम. श्रवण भक्ती करताना अत्यंत पुण्यकारक आहे श्रवण भक्ती. केवळ श्रवणामुळं राजा परीक्षिती 7 दिवसात मुक्त झाले. केवळ श्रवणामुळं राजा परीक्षितीने 7 दिवस भागवत ऐकलं आणि मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणून मनुष्याने भगवंताचं नाम कथा लीला श्रवण करावे. गोविंदेति सदा स्नानम गोविंदेति सदा जपम गोविंदेति सदा ध्यानम सदा गोविंद चिंतनम सदा गोविंद कीर्तनम. स्नान करताना, ध्यान करताना, पूजा करताना गोविंद गोविंद परमात्म्याचं नाव घ्यायचंय. गोविंदेति सदा स्नानम गोविंदेति सदा जपम आणि गोविंदेति सदा ध्यानम सदा गोविंद कीर्तनम. भगवंताच्या नावाचं स्मरण श्रवण हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. मी सांगितलं कशी ऐकावी कथा श्रवण करताना. चुकल्या पुत्राची शुद्ध वार्ता जेणे सादरे ऐके माता तेणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. आत्ता मी मुलाचं उदाहरण सांगितलं ना, यात्रेत चुकला मुलगा तर सांगण्याकरता लोक शोधण्याकरता गेलेत आणि तू काय सांगेल ऐकण्याकरता. आई जितकी आतुर असते त्याप्रमाणे भगवंताची लीला ऐकाव्यात. दुसरं सांगले कीर्तन. कीर्तन नविदा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम, कीर्तन भक्ती. कीर्तनाचं स्वरूप फार बदलले आजकाल महाराज. आता कीर्तन म्हणजे कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. पदे ओव्या नाना त्रिविध पथीचे श्लोक शिकुनी कथा की जे तेणे धन मिळविती लोक ठकुनी नसे प्रेमाचित्ती अभिनय महादाविती जना. तुम्हाला सांगू का, विक्सची डबी जवळ ठेवायची आणि आता प्रसंग काहीतरी शोक करुणेचा आला, हळूच विक्सची डबी काढायची, डोळ्यातून पाणी येणारच की नाही. नसे प्रेमाचित्ती अभिनय महादाविती जना असे ते गोसावी रहित समजा राम भजना. राम भजना करता कीर्तना करता असं नाही चालत. कीर्तन गदगद झालं पाहिजे. वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम. भागवतात लिहिलंय की ज्याचं हृदय भगवत प्रेमानं गदगद होतं, द्रवित होतं, ते कीर्तन आहे. भगवंताला अत्यंत प्रिय. नाहम वसामि वैकुंठे योगीनाम हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तुकाराम महाराज म्हणतात, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीहीन दिसे यावरी योगियांची मानसे उमरडो निदायो परीतया पासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नामघोषू बरवा करीती माझा. नामघोष करणे म्हणजे कीर्तन करणे. माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथ नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनामुळे सगळं पाप नाहीच होत, लक्षात घ्या. कशाही प्रकारे कीर्तन करो पण भगवंताचं नाव घेतलं ना सगळं पाप नाहीच होत असतं. आता कीर्तनामध्ये 2 प्रकार आहेत परत. एक वैयासकी पद्धत, एक नारदीय पद्धत. आमच्यासारखं बसून समोर ग्रंथ ठेवून जे सांगतो ती व्यासांची पद्धत आहे. आणि दुसरी जी आहे उभं राहून कीर्तन करतात ते नारदीय कीर्तन आहे. त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलंय. आसनम समाधिष्ठायो यत पुस्तक पुरस्सरम भगवच्चरिताख्यानम
सवई वैयासिको मतः. वैयासिक कीर्तन कसं सांगितलेलं आहे, आसनावर बसून समोर यत पुस्तक पुरस्तर हा ग्रंथाचा आधार घ्यायचा आहे आणि भगवत चरिताख्यानम, भगवंताचं चरित्राचं आख्यान करायचं. सवई वैयासिको मतः, ते व्यासन वैयासिक कीर्तन म्हटलेलं आहे. आणि नारद कीर्तन सांगतात वीणादिवाद्य संगीत. वैयासिक कीर्तनामध्ये संगीत नाही, लक्षात घ्या. आता बरेच पुराण संगीतात होतात, भागवत कमी आणि गवत नाही, संगीत भागवत कमी गवत जास्त. सांगायचं थोडं, गाणे नाचणं जास्त चालतं. तिथं नाचण्याचं काय महत्व मला सांगा. 7 दिवसात मृत्यू कळालेला आहे. माणसाला बीपी सांगितलं आणि डॉक्टरनं लगेच अर्धा होतो, आणि त्यात डायबिटिक्स आहे म्हटलं संपलं. पण त्याला प्रत्यक्ष मृत्यू कळालेला आहे की 7 दिवसात तुला तक्षकदंश होऊन तू मरणार आहेस. हे ज्याला कळालंय त्याच्या मनाची काय अवस्था असतील विचार करा. 7 दिवसात मी मरणार आहे, 7 दिवसात मला सगळं सोडायचंय, काय अवस्था असेल त्याची. कधी काय करा, रात्री झोपल्या आता मी चाललोय, नुसता भाव करा. बघा तरी काय असतं. नुसता भाव केला मृत्यूचा तर कंप सुटेल तुम्हाला. तोही अभ्यास आहे म्हणा, मरणाचा अभ्यास करावा लागतो, तर मृत्यूच्या वेळी त्रास होत नाही. आपण अभ्यासच करत नाही कधी, उगाच भेदभर राहतो मृत्यूला. त्याची तयारी केली पाहिजे हो. कारंजाला तर तयारी केली की नाही काहीतरी, आपले आपले कपडे घेतले, आपल्या आपली वाट्यात शिदोरी घेतली, केली की नाही तयारी. मग कारंजाला 1 दिवसाकरता यायचं आहे तर काहीतरी 5-25 वस्तू बरोबर आणल्या असतील तुम्ही सगळ्या. 1 दिवसाची यात्रा म्हणजे अनंताची यात्रा आहे. काय तयारी केली हो, केली का तयारी. कधी कधी कारंजाचा प्रोग्राम मागे पुढे होऊ शकतो. आजचं राहिलं हो, आम्ही उद्या जाऊ, त्या होऊ शकतं. पण जो प्रवास प्रिपोन होत नाही, पोस्टपोन होत नाही, कॅन्सल अजिबात होत नाही, त्या प्रवासाची काय तयारी करता. केली पाहिजे ना तयारी त्या प्रवासाची. प्रवास तर निश्चित आहे, लक्षात घ्या, जाणं आवश्यक आहे. जातस्य हि ध्रुवोर मृत्यू. जो जन्मला, ज्याचं 12स झालं त्याचं 12वं होणारच आहे. मग त्याची तयारी का करत नाहीत. तो मृत्यूची तयारी केली पाहिजे माणसाने, हातात मुखाने समोर जायला पाहिजे. म्हणून राजा परीक्षिती 7 दिवसात मृत्यू आहे म्हणून व्याकुळ झालाय, माझं कल्याण कसं होईल. आणि त्यावेळी ऑर्केस्ट्रा काम करतो का. ऑर्केस्ट्रा, नाचणं नाही, या परंपराच्या नाही आहेत, लक्षात घ्या. शुद्ध तत्वज्ञान सांगायला हवंय. वीणादिवाद्य संगीत साहित्य समलंकृतम संकीर्तनम समुत्थाय नारदीय सकीर्तितः. नारदीय कीर्तन याला म्हटलेलं आहे. तिथं मात्र संगीत आहे, वीणा आहे. काही लोक पायाला काय म्हणतात त्याला, घुंगरूश नाही, घुंगरूश शब्द योग्य नाहीये. टाळ का, चाळ, हा चाळ शब्द योग्य आहे. घुंगरू शब्द दुसरीकडे, चाळ शब्द प्रयोग बरोबर आहे. तर पाया चाळ बांधतात आणि उत्तम भगवंताचं नृत्य करत करत आळवीत गातात. ते नारदीय पद्धत आहे. या कीर्तनाचे परत 4 प्रकार आहेत. कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये ध्यान, रूप, गुण, क्रीडा. ध्यान, रूप, गुण, क्रीडा, सेवादे सुष्टुचिंतनम, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि रूप संकीर्तन. सुंदरते ध्यान, रूप संकीर्तन. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रविशजी कळा लोपलिया, रूपाचं वर्णन आहे. नामाचं ते हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपाधी, नामसंकीर्तन आहे. लीला भगवंताच्या लीला. परीक्षिती राया सांगतसे शुक, वैकुंठ नायक रांगतसे, भगवंताच्या लीलाचं वर्णन. आणि गुण, भगवंताचे गुण, भगवंताचे जे गुण आहेत, परमात्मा कसा आहे याचं वर्णन करणं, या 4 प्रकारची कीर्तन सांगितली आहेत. असो, तो विषय पुढे जाईल. स्मरण, भगवंताचं स्मरण करावं. स्मरण कसं करावं भगवंताचं, ज्याप्रमाणे भ्रमर एका आळीला आणतो आणि मातीच्या घरामध्ये ठेवतो, जाता येता दंश करतो, त्याळी काय कुणाचं स्मरण करते, आता भ्रमर येईल आणि स्वतः भ्रमर होऊन जाते. अळीच भ्रमराचा ध्यास, भ्रमरपण येतीस. ती स्वतः भ्रमर होते. आता ध्यास घेतला पाहिजे. कृष्णे रता कृष्ण मनुस्मरंती, रात्रौ च कृष्णम पुनरुत्थिताये,
ते अभिन्न देहा प्रविशंती कृष्णे हविद यथा मंत्र हुतम हुतासे. अग्नीमध्ये दिलेली आहुती काय होते? अग्नीच होते. अग्नीमध्ये टाकली आहुती अग्नीच होते. त्याप्रमाणे कृष्णे रता कृष्ण मनुस्मरंती. आपण बदल करा. दत्ते रता दत्त मनुस्मरंती रात्रौज दत्तम पुनरुत्थिताये. एकच तत्व आहे, काही परत नाही. जे रात्री दिवसा सदैव उठता बसता भगवंताचं स्मरण करतात ते त्याच देहामध्ये त्या रूपात प्राप्त होतात. ते अभिन्न देहा प्रविशंती कृष्णे. दुसरा देह घ्यायची गरज नाही. या अभिन्न देहामध्येच त्या तत्वामध्ये प्रवेश करतो. म्हणून तसं स्मरण केलं पाहिजे. कृष्णेति मंगलम नाम यस्य वाचे प्रवर्तते भस्मी भवति राजेंद्र महाकोपातक कोटयः. कृष्णेति मंगलम नाम यस्य वाचे प्रवर्तते. ज्याच्या वाचेवर भगवंताचं मधुर नाव मंगल नाव येतं. भस्मी भवंती राजेंद्र. हे राजेंद्र महापातक कोटयः. त्याचे कोटी पातक असतील तर ते सगळे भस्म होऊन जातात. म्हणून मधुर सुमंगल नाम जपो मन हरी हरी. मधुर सुमंगल नाम, भगवंताचं नाव हे अत्यंत मधुर आहे. ते सदैव वाणीवर असलं पाहिजे. स्मृते सकल कल्याण भाजनम यत्र जायते पुरुषस्तमजम नित्यम व्रजामि शरणम हरिम. ज्याचं स्मरण केल्यामुळं कल्याण भाजन आहे परमात्मा. तो कल्याण भाजन की स्मरण केल्यामुळं कल्याण करतो. त्या श्रीहरीला मी शरण आहे म्हणून स्मरण करावं. केव्हा स्मरण करावं? जातेवेळी करावं. बरोबर ना? जातेवेळी करावं. आता काय घाई एवढी लागली? जातेवेळी करता येत नाही. जातेवेळी दुसरंच आठवतं. मी नेहमी सांगत असतो, एक म्हातारा आजारी पडला बोलता येईना. सगळं संपत आलेलं आहे. आणि वा के म्हणायला लागला. मुलं चांगली होती. मुलाला वाटलं बाबाला वासुदेव केशवा म्हणायचं आहे म्हणून डॉक्टरकडे गेले. मात्र आणली हेमगर्भाची आणि बाबाला दिली. घेतली बाबाने आणि विचारलं काय? म्हणा वासुदेव केशवा. मुलं म्हणतात बाबा म्हणा वासुदेव केशवा. अरे कशाचा वाशा कशाचा केशा, वासरू केरसुनी खाते. प्राण चाललाय एवढा आणि तिकडे वासरू केरसुनी खातंय. याचं लक्ष तिकडे मृत्यूच्या वेळेला. काय कमवलं? या नरदेहामध्ये येऊन केरसुनीचा जन्म पुन्हा मिळणार याला. कारण अंतकाले जे मती तेची प्राणी याची जाणगती. अंतकाली जे स्मरण होतं ती अवस्था प्राप्त होते. हे उदाहरण आहेत. रोहिदास चांभार पूर्वजन्मामध्ये उत्तम कुळात जन्मलेले उत्तम ज्ञानी ब्रह्मवेत्ता होता. ब्रह्मवेत्ता रोहिदास. परंतु पूर्वी बलुतेदारी असायची. ते बलुतेदारीमध्ये पूर्वी सगळे वस्तू आणून द्यायचे आणि आपल्या शेतामध्ये धान्य आलं की त्याला आपण पोतं देऊन टाकायचे. ही बलुतेदारी होती. तर त्या चर्मकारांनी यांचे जोडे तयार केले आणि आणले. त्यावेळी हे रोहिदास अंथरणावर पडले होते. म्हणजे आज उद्यावर होते आणि प्राण जातेवेळी त्यांनी समोरच्या कोणाऱ्यात ठेवले होते जोडे. ते तिकडे लक्ष गेलं. अरे त्या चांभारांनी आणून दिले जोडे घालायचे राहिले. कोण आठवलं? आणि अंतकाली जे मती तेची प्राणियाची जाणगती. ब्रह्मवेत्ता असणारा रोहिदास चांभार झाला. त्याही त्या भरताचं उदाहरण आहे. भरत महाराज भरत हे सर्वसंग परित्याग करून तपश्चर्याला गेले आणि तिथे एक हरणाचं पाडस मिळालं. घरी आणलं. ध्यान राहिलं. त्या पाडसाचं ध्यान व्हायला लागलं. ते पाडस पळून गेलं आणि भरताचा जेव्हा शेवटचा वेळ आला त्या पाडसाचं कसं होईल? त्याला कोणी मारून खाल्लं तर? मरतेवेळी पाडस आठवलं. म्हणून भरत महाराज ब्रह्मवेत्ता असणारे 2 जन्म घ्यावे लागले त्याला एका पशुच्या स्मरणाकरता. एक मृगा के कारणे भरत धरी 2 देह. एका हरणाकरता भरताने 2 देह धारण केले. एक मृगाचा आणि पुढे जड भरताचा. म्हणजे पशुचं स्मरण केलं आणि पशु झाले. तर ही अवस्था आहे. म्हणून स्मरण केव्हा करावं? जातेवेळी. आता सांगितलं ना, जातेवेळी करावं. नेहमीच करावं. कारण जायचा मुहूर्त ठरलेला नाही. आपला तर नाही ठरलाय. जे महात्मे आहेत ज्ञानी आहेत ते ठरवून जातात. लक्षात घ्या. त्यांचं स्वाधीन आहे.
ते इच्छामरणी झाले असतात. आज मी जाणार नाही. वासुदेवानंद सरस्वती महाराज त्यांचा जायचा दिवस कुयोग होता, मला वाटतं अमावस्यावर काहीतरी होती, आणि स्वामी महाराज निर्णय घेतला आज नाही जाणार मी, आणि तो दिवस त्यांनी टाळला आणि नंतर गेले. हे त्यांचा अधिकार आहे, आपल्या सामान्यांचा अधिकार तसा नाही. आपल्याला कोणत्या वेळी बोलावून येईल, आपली बॅग सुद्धा भरता येणार, बॅग भरता येणार नाही, आपल्याला निघावं लागेल लगेच. म्हणून कोणता क्षण शेवटचा आहे हे माहिती नाही, प्रत्येक क्षण शेवटचा आहे, प्रत्येक क्षण शेवटचा आहे. म्हणून स्मरण करावं. प्रयाणेच्या प्रयाणेच यन्नाम स्मरतां नृणाम सद्यो नश्यन्ति पापोघा नमस्तस्मै चिदात्मने. ज्याचं स्मरण केल्यामुळे सगळे पाप नष्ट होतात. मग ते प्रयाणे अप्रयाणे, जातेवेळी किंवा न जातेवेळी. पादसेवन सांगितले, भगवंताच्या उत्तम पूजा कराव्यात. पादसेवन म्हणजे भगवंताची पादसेवा तर आम्हाला करता येत नाही, सुनील महाराज करतात, आपल्याला करता येत नाही, हो की नाही. आपण मग आपल्या गुरुदेवांची पादपूजा करायची, पूजा करायची.